नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तर आधी रिझल्ट बघून घ्या. हे बघा समोर या रिझल्ट बघा. कशी काळी शार अद्रक आहे आणि पानं एकदम सरळ आहे, एकदम रफ पान झालेलं आहे. आता आपल्यासोबत जे शेतकरी आहे त्यांचा हा प्लॉट आहे आणि त्यांनी इथं काय फवारलंय त्यांच्याकडून तोंडूनच जाणून घेऊया. दादा काय फवारलंय तुम्ही? काजूची फवारणी घेतलेली आहे. बरोबर. काजू हे ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं आपलं काजू त्यांनी फवारणीमध्ये वापरलंय. त्याचे कसे कसे फायदे झाले तुम्हाला, काय वाटतंय पिकामध्ये? मला याच्यापासून पानाची रुंदी वाढली आणि पान बी जाड झालं. पानाची रुंदी वाढली, करपा वगैरे सगळा निघून गेला. बरं, म्हणजे एकंदरीत पहिले प्लॉटवर भरपूर सारा करपा होता. बरोबर आहे. करपा होता. तुम्ही बुरशीनाशकासोबत जेव्हा काजू वापरलं, काजू वापरल्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचे रिझल्ट तर त्यांना भेटलेच, पण पानं बघा तुम्ही. आता हे आपण रॅन्डम कुठलंही पान घेतलं, असं कुठलंही पान घ्या तुम्ही, ते तुम्हाला कुठेही त्यात पीळ दिसणार नाही. काळं शार पान आहे आणि अद्रक पण एकदम जबरदस्त दिसते. तुम्ही पूर्ण प्लॉट जरी बघितला, पूर्ण प्लॉट एकदम हिरवा शार आपल्याला दिसतोय. आणि जर आता आपण बघितलं, साधारणतः काल परवापासून एक 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातंय. बरोबर आहे की नाही? बरोबर. पण आता पण भरपूर सारा ऊन पडलंय, पण प्लॉट एकदम फ्रेश आपल्याला दिसून येतोय. तर काजूचे रिझल्ट तुम्हाला मिळाले की नाही? 100% रिझल्ट मिळाले आम्हाला. तर आता पण तुमचाही प्लॉट तुम्हाला जर स्ट्रेसमध्ये जाताना दिसत असेल तर 50 मिली प्रतिपंप काजू तुम्ही कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकासोबत एकदा फवारणीमध्ये घेऊन बघा. करपा जर कंट्रोल होत नसेल तर घेऊन बघा. काजू हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं पण काम करतं. त्यानंतर झाडामध्ये ज्या सेल वॉल असतात त्या बनतात. या काजूमध्ये जो घटक आहे हा त्या सेल वॉल बनायला मदत करतो. त्याच्यामुळे पानाची आपल्याला जाडी रुंदी एकदम सुंदर बघायला भेटते आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. शेतकरी तुमच्या समोर आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण त्यांचा परिचय करून घेऊ. तुमचं नाव सांगा दादा. गजानन पांडुरंग भोपळे. मोबाईल नंबर पण सांगा. 96 23 60 30 81. गाव हनुमंतखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. हनुमंतखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या ठिकाणचे शेतकरी आहे. त्यांचा प्लॉट आपल्या समोर, रिझल्ट अति उत्तम आले. तुम्ही अजून वापरला नसेल तर निश्चित काजू 50 मिली प्रतिपंप म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 2 ml तुम्ही वापरू शकता फवारणीसाठी. आणि काजू हे ड्रिपने सुद्धा अद्रक या पिकाला तणावमुक्त ठेवण्यासाठी तुम्ही देऊ शकता. ड्रिपने त्याचं प्रमाण आहे एकरी 1 लिटर. तर शेतकरी मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. आता सप्टेंबर महिना चालू आहे. ऑक्टोबर हीट यायच्या आधी काजू हे आपल्या प्लॉटला जायलाच हवं. प्रत्येकाने एकरी 1 लिटर आपल्या जवळील कृषी केंद्रातून खरेदी करा आणि अवश्य आपल्या प्लॉटला वापरून बघा. सर्वप्रथम तर फवारणी घ्या. फवारणीचे रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही काय सांगशाल दादा, वापरायचं की नाही वापरायचं? वापरायचं 100% वापर केला तरी चालतो. 100% वापर करा. धन्यवाद. नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा